हाय, नमस्कार, स्वागत आहे. आज मी जाणार आहे वाण्याच्या दुकानामध्ये. लहानपणी वाण्याच्या दुकानात सामान भरायला जाणं म्हणजे एक वेगळीच मज्जा होती. आज मात्र त्या जागी डीमार्ट आणि मॉल आले आहेत. पूर्वी कसं असायचं ना, यादी हातात घेऊन वाण्याच्या दुकानात जायचं. तिथे काका काकू ओळखीचे असायचे. आपली उधारीची वही असायची. साखर, डाळ सगळं ते कसे व्यवस्थित मोजून द्यायचे आणि सुट्टे पैसे मिळाले की चॉकलेट तर हमखासच. ते दिवस साधे होते पण खूप आपले वाटायचे. तेच दिवस आज मी पुन्हा जगत आहे. आज शॉपिंग म्हणजे मोठं स्टोअर, एकाच ठिकाणी सगळे सामान, ऑफर, डिस्काउंट आणि ट्रॉली भरून खरेदी. हां, टाईम वाचतो, व्हरायटी जास्त मिळतात आणि शॉपिंग पण सोपी झाली आहे. पण जर तुलना केली तर वाण्याच्या दुकानात आपुलकी होती, तर मॉलमध्ये सोय आहे. दोन्हीचं महत्त्व वेगळं आहे. काळ बदलला पण आठवणी तशाच आहेत. हाय, आता हे बघा, श्रीशाने इथे ना नेलपेंट लावलेली आहे. ही बघा. नाही, श्रीशाने नाही लावली आहे, ती चुकून माझ्याकडून सांडली आहे. तर आता ही आपण ना काढायची आहे. तर ह्याने मी ह्याने बघणार आहे, ट्राय करणार आहे निघतंय की नाही. चला बघूया निघतंय का ह्याने ते. मला पहिलं वाटलं फक्त नेलपेंट लावली आहे, पण तिने फक्त नेलपेंट लावली नव्हती, तर तिने त्यावरती स्टिकर लावला होता आणि स्टिकरवरती नेलपेंट लावली होती. जेव्हा मी त्याने रफ केलं ना तेव्हा नेलपेंट निघत होती, पण ते जे स्टिकर होता ना तोच निघत नव्हता. आणि नंतर मला कळलं की हिने डबल उचापत केलेली आहे ते. मग काय, सुरू होतं आमचं काम आणि ही मध्ये मध्ये करत होती लुडबुड. दिवे लावण्याची वेळ झाली होती. मला वाटलं की माझं हे काम लवकर संपेल, फक्त नेलपेंट तर काढायची आहे. पण जसं जसं मी ते काम करायला लागली तसं तसं मला कळलं की हे वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. माझं काम जास्त वाढवलं आहे असं मला समजलं आणि नंतर मी हार मानली. पण त्यातल्या त्यात मी नेलपेंट मात्र काढली. आता हे जे काय स्टिकर काय चिटकवलं आहे ते मात्र निघायचं नाव घेत नाही आहे. असो, आज मी जी शॉपिंग केली आहे ना ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जास्त काही किराणा मालाच्या दुकानातून मी आणलं नाही आहे, पण जे काही आणलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं सांगू ना तर मला मॉलपेक्षा ही शॉपिंग खूप आवडली आहे. कमी पैशामध्ये आणि जेवढ्या पाहिजे तेवढ्याच वस्तू आपण खरेदी करतो. मॉलमध्ये आपल्याला नको असलेल्या वस्तूसुद्धा आपण घेऊन येतो. मला वाटलं फक्त नेलपेंट आहे, पण नेलपेंट नाही आहे, हे वेगळंच काहीतरी तिने चिटकवलेलं, म्हणजे काहीतरी स्टिक केलं आहे आणि त्यावरती नेलपेंट लावून टाकलेली आहे. माझ्या अंगावर उडते पाणी. आणि हे बघा. चला मग, आता आहे मनोरंजनाचा टाईम. थोड्या वेळ बसून शांतपणे टी व्ही बघूया आणि नंतर पुढचे काम करूया. चला मग, आता फटाफट माल दाखवते मी काय काय माल घेऊन आले किराणाच्या मालाच्या दुकानातले. हे बघा, सर्फ एक्सेल आणले, तेलाच्या पिशव्या, हा रवा आणलाय बारीक, पण मम्मी बोलते की चेंज करायचा आहे, हा एका साईडला ठेवूया, परत जाऊन चेंज करणार आहे. शाबूस तांदूळ, मॅगी, पास्ताचा मसाला, कोलगेट, गूळ, आता पुरणपोळ्या बनवायला लागतील ना संक्रांतीला, त्यासाठी गूळ. परत हे रिन साबण आणलेले आहेत, अर्धा डझन. अर्धा किलो खोबरे, जिरे, एक बीम, शेंगदाणे,
ही डाळ आहे तुरीची. पास्ता, पोहे, 1 किलो नाही 5 किलो साखर, हार्पिक, मीठ, चहा पावडर, इलायची, हे शॅम्पूचे पाऊच आणि ही आणली आहे मी प्रेम दुधान. आणि आता ही प्रेम दुधान उद्याच्याला मी केसाला लावणार आहे. कशाला? आता हा माल आणला आहे किराणा मालाच्या दुकानातून. पहिल्यांदा खूप वर्षानंतर किराणा माल दुकानातून माल भरला आहे. नाही तर नेहमी डिमार्ट मधून भरतो. तर हा अनुभव काही वेगळाच होता. खूप छान वाटलं. फक्त हे चेंज करायचं आहे. बाय. जेवढं काही सामान तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर काढलं ते परत मला बॅगेत भरायचं होतं त्या. आणि जास्त काही सामान भरायचं नव्हतं कारण की गहू, तांदूळ, कडधान्य हे सगळं घरातलंच असतं. आपल्या शेतामध्ये सगळं पिकतं, त्यामुळे ते भरायची गरज नव्हती. जेवढं पाहिजे होतं तेवढंच सामान आम्ही भरलं आहे. तर अशा पद्धतीने मी आज वाण्याच्या दुकानात जाऊन शॉपिंग केलेली आहे. आता खरं सांगा, कोण आपल्या लहानपणाच्या त्या आठवणी मिस करत आहेत ते मम्मीचा पदर पकडून, हात पकडून वाण्याच्या दुकानात जायचं. मग आई तिथे वाण्याच्या दुकानामध्ये ती लिस्ट देणार. मग तो वाणी ते सामान सगळं लिस्टप्रमाणे बॅगेमध्ये भरून देणार. आपण तिथे त्यांच्या पुढे हट्ट धरायचा, मला हेच चॉकलेट पाहिजे, हेच बिस्किट पाहिजे. मग मम्मी डोळे दाखवणार की नाही म्हणून. मग एक छोटंसं चॉकलेट देणार आणि आपल्याला खुश करणार. खरं सांगू ना तर ते दिवस खूप वेगळे होते आणि खूप छान वाटायचे. आज डीमार्ट आणि मॉल खूप युजफुल वाटतात, पण कधीकधी त्या वाण्याच्या दुकानाची खूप आठवण येते. तुम्हाला कोणती शॉपिंग आवडते हे मला नक्की सांगा, वाण्याच्या दुकानातली की मॉलमधली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा ओरिजिनल कंटेंटसोबत. तोपर्यंत बाय.